हे बघा, हे खेड तालुका जिल्हा रत्नागिरी नेरळगाव आहे आणि गोलकरवाडी. आज गेल्या सोमवारपासून आमची पायवारी चालली आहे. रात्रंदिवस आम्ही बाबांचं दर्शन करण्यासाठी व्याकुल झालो, चटपट जीवाची. काय लोकांचे जीवाचे हाल झालेत, काय लोकांना त्रास झालाय. काय लोक म्हणतात की वाघरू इकडे असतो. आता देवाला सांगितलं वाघरू बिघरू तू बघ. आणि प्रवास आमचा सुंदर चाललेला आहे. कुठल्या व्यक्तीला त्रास नाही. देवीची कृपा आहे, माऊलीची कृपा आहे. माऊली म्हणजे महाकालीची कृपा आहे. आणि सर्व सोबत असले संगडी केली खातात, काय काय खातात, सगळं खातच असतात. खाणं म्हणजे याचा एक डिस्ट्रीब्युटर असा शोधावा की त्यांना भूक लागते. हो, चालतं ना. खाण्याला मनाई नाहीत पण चालण्याला मनाई आहे. चहा कोणाला पाहिजे? आजचा आमचा दिवस कितवा आहे? शनिवार. आज 6 दिवस आम्ही पायी पायी रात्रंदिवस चालतो. काही लोक आम्हाला विचारतात एवढा प्रवास कसा करता. तर प्रवास असा विश्वासाने करायला पाहिजे. विश्वासाने भक्ती केल्यावरती चांगलं होतं, चांगली प्रगती मिळते. आपण पूर्वकालाची काही वाईट कामं केलेली असतात आणि ती वाईट कामं सफल होतात. त्याच्यामुळं एक पायवारी करून बघा ना, अनुभव येतील तुम्हाला. आपण आडगावात राहतो, आपल्याला अनुभव नसतात. आणि पायवारी जाणाऱ्यांची आपण टिंगल करतोय, थटा करतोय, हे साफ चुकीचं आहे. साईनाथ महाराज की जय, साईनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री महाकाली झोलाच्या नावाने शिव हर हर अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद देवादिदेव महादेव की जय. बड़े बाबा मच्छिंद्रनाथ महाराज की जय. छोटे बाबा गोरक्षनाथ महाराज की जय. साईनाथ महाराज की जय. संकटात राही हा शिर्डीचा साई, उघडून मन पाही दिसे ठाई.